साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल वाटाणा पनीरची भाजी। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल वाटाणा पनीरची भाजी बघतोय। तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। वाटाणा पनीर करतोय त्यासाठी पाव किलो वाटाणा घेतलाय आणि 100 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे। तर चला आपण वाटाणे उकळीच्या पाण्यातनं काढून घ्यायचे। बघा इथं मी गरम पाणी करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे वाटाणे फ्रेश वाटाणा आहे ना, शिजायला वेळ लागतो, त्यामुळे उकळीच्या पाण्यातनं काढून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 चमचा साखर, 2 लवंगा, 2 मिरं, 1 वेलची, दालचिनी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मगज तरी लसूण आणि आलं। आपण जे वाटाणे ते उकडून झालेले आहेत ते काढून घेऊया। कढईमध्ये आपण जे 2 कांदे चिरून घेतले, 2 टोमॅटो, हे सर्व एका कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचे। तुमचे वाटाणे आणि पनीरचं प्रमाण जास्त असेल तर कांदा आणि टोमॅटोचं तुम्ही प्रमाण वाढवू शकता। आता आपण जे खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण, मगज तरी 1 वाटी, हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, बघू शकता। आणि ही साखर सुद्धा आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे छान आपल्याला गॅसवर शिजायला ठेवायचे। जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत हे त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे। आता चला आपण गॅसवर हे ठेवलेले आहे आणि आपल्याला हे जवळजवळ 5 मिनिटं तरी शिजवून घ्यायचे। तोपर्यंत त्याला लागणारं साहित्य बघूया। आपण हे वाफवलेले वाटाणे आहेत, बघू शकता, मग अशी उकडीच्या पाण्यातनं, आणि 100 ग्रॅम पनीर घेतले, किचन किंग मसाला, हळद, बेडगी चटणी, लाल तिखट, मीठ, तेल। तर चला आपण सुरुवात करूया। आता आपलं हे मसाला पण झालेला आहे व्यवस्थित। आता हा थंड करून घेऊया आणि थंड करून मग आपल्याला वाटायचा आहे मिक्सरमध्ये, बघू शकता। इथं आपला मसाला थंड झाला आहे आणि मिक्सरमध्ये सुद्धा वाटून छान पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घ्यायचे। तेल इथं मी 3 पळी तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल चटणी म्हणजे जी बेडगी चटणी येते ती 1.5 चमचा टाकून घेतली, त्याने खूप छान मस्त तरी येते। आता त्याच्यावर आपण जो वाटलेला मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आहे, बघू शकता। मसाला टाकून झाला आहे तर व्यवस्थित आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला हा काढून घेऊया। आता छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यात सगळे लागणारे आपण जे मसाले घेतलेत ते टाकायचे। सगळ्यात अगोदर आपण हळद टाकून घेऊया। हळद आपल्याला खूप जास्त नाही टाकायची, थोडीशी चिमूटभर टाकायची। आणि हा किचन किंग मसाला घेतला आहे 2 चमचे, त्यांनी ह्या पनीरच्या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता आपली ठेवणीतलं लाल तिखट मी जवळजवळ 1.5 चमचा घेतलेला आहे। ही जास्त खूप भाजी तिखट नसते कारण की आपण ऑलरेडी गरम मसाले त्याच्यामध्ये शिजवून घेतलेत, त्यामुळं चटणी बेतानीच टाका। आता त्याला उकळी छान आली। आता आपण जो वाटाणा वाफवून घेतला आहे तो टाकूया ह्या मसाल्यामध्ये आणि तो पण छान हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला। आता व्यवस्थित हलवून घेऊया। सगळा मिक्स झाला आणि आपल्याला पनीर लगेच टाकायची घाई नाही करायची। पनीर आपल्याला थोड्या वेळाने टाकायचे। पहिलं वाटाणा छान शिजवून घेऊया पाणी टाकून आणि सगळ्यात शेवट आपल्याला पनीर टाकायचे। पनीर आत्ताच टाकलं तर ते वातड होतं, पनीर सगळ्यात शेवट टाकायचं। आता झाकण लावून छान हे 5 मिनिटं उकळी येऊन देऊया। बघा इथं आपला वाटाणा पण छान झालेला आहे, ग्रेव्ही मस्त झालेली आहे। आता आपण जे पनीर आहेत ना सगळ्यात शेवट टाकतोय। पनीर टाकून पण आपल्याला जास्त शिजवायचं नाही, 1 ते 2 मिनिटच पनीर टाकून शिजवायचं। आता हे पूर्ण पनीर जे आपण घेतले 100 ग्रॅम ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून परत एकदा शिजवून घेऊया। आता ह्याच्यावर सगळ्यात शेवट आपल्याला कसुरी मेथी हातावर घ्यायची, छान हातावर क्रश करून त्याच्यावर टाकायची, त्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येतो, एकदम रेस्टॉरंट स्टाईल सारखाच। आता व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया। मिक्स झालं की आपल्याला परत एकदा झाकण टाकून 1 वाफ येऊन द्यायची। बघू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित। आता ती प्लेटमध्ये काढूया। एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली इथं वाटाणा पनीरची भाजी तयार झालेली। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट प्रमाण सांगितले। आवडली तर
मी दाखवलेल्या रेस्टॉरंट स्टाईल वाटाणा पनीरची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.